मुलांनो, आज नवा दिवस नवी कथा। आजच्या कथेचं नाव आहे निरागस मुले। काय नाव आहे कथेचं? तुमच्यासारखी निरागस मुले। एक आपल्यासारखी शाळा होती आणि त्या शाळेमध्ये एक मॅडम होते आणि तुम्हाला आपण जे बूट सॉक्स वगैरे वाटतो की नाही, आणि मग त्या शाळेमध्ये काय झालं होतं, एक बुटाचा जोड शिल्लक राहिला होता। काय राहिला होता? मग मॅडम म्हणाल्या, आता हा बुटाचा जोड कुणाला द्यायचा गड्या? मग आपण एक काम करू, सगळेजण मिळून काय करा, आपापल्या नावाच्या चिठ्ठ्या करा। काय करा? आपापल्या नावाच्या काय करा? मग सगळ्या मुलांनी आपापल्या नावाच्या चिठ्ठ्या केल्या। चिठ्ठ्या केल्यानंतर त्या चिठ्ठ्या एका डब्यामध्ये टाकल्या। डब्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्यानंतर मॅडमनी एका छोट्या मुलाला समोर बोलावलं आणि सांगितलं, चला आता यातली काय करा, एक चिठ्ठी काढा। काढली, तो डब्बा हलवला, त्यामधली एक चिठ्ठी काढली आणि त्या चिठ्ठीमध्ये नाव निघलं ते एका गरीब मुलाचं। त्याचं नाव होतं अजय। काय नाव होतं? अजयच्या नावची चिठ्ठी त्या डब्यामध्ये निघाली। खरोखरच अजय हा गरीब मुलगा होता। त्याची आई लहानपणी वारलेली होती आणि त्याच्याच पायामधला बूट फक्त काय झालेला होता, फाटलेला होता। बाकी सगळ्यांची बूट चांगली होती। शेतामध्ये कदाचित त्याला काम करावं लागत असेल म्हणून त्याचा बूट काय होता, फाटलेला होता। मॅडमला सुद्धा वाटत होतं की तो बूट अजयला मिळाला तर बरं होईल। आणि मग काय झालं, अजयच्या नावाची चिठ्ठी निघाली। सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या, जोरात टाळ्या वाजवल्या आणि तो बूट अजयला देण्यात आला। अजय खुश झाला। घरी गेल्यानंतर त्या मॅडमनी आपल्या नवऱ्याला हा किस्सा सांगितला आणि तो डब्बा मॅडमनी सोबत नेला। घरी गेल्यानंतर त्यांनी तो चिठ्ठ्याचा डब्बा उलटा केला, उलटवला, त्यातली प्रत्येक चिठ्ठी वाचून बघितली तर त्या प्रत्येक चिठ्ठीवर नाव काय लिहिलेलं होतं, अजय अजय अजय। प्रत्येक मुलाने कुणाचं नाव लिहिलं होतं, अजयचं। त्या मॅडमच्या डोळ्यातून अश्रू आले, त्यांना रडायला आलं। त्यांनी आपल्या नवऱ्याला सांगितलं की खरोखरच अजय आमच्या शाळेमधला गरीब मुलगा होता आणि त्याची गरिबी या सगळ्या मुलांनी जाणली होती। या निरागस मुलांनी सुद्धा एवढ्या मोठेपणानं आपलं स्वतःचं नाव त्याच्यामध्ये न टाकता कुणाचं नाव टाकलं होतं चिठ्ठीवर। म्हणजे मुलांना सुद्धा वाटत होतं की हा बूट कुणाला मिळाला पाहिजे। अशा प्रकारची ही निरागस मुलं, या निरागस मुलांच्या मनामध्ये सुद्धा असं आलं की हा बूट कुणाला मिळाला पाहिजे, अजयला। त्यामुळं मॅडमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। अरे आपण मोठी माणसं, जाणती माणसं, आपण शिक्षक माणसं, आपण तर हा करुणेचा भाव जाणतो आहोत, पण या मुलांनी सुद्धा हा भाव जाणला। हे बघून त्या मुलांविषयी मॅडमचं प्रेम खूप कैक पटीनं वाढलं। मॅडमला समाधान वाटलं। अशी जर मुलं शाळेमध्ये घडली तर खरोखरच या देशाचं काय आहे, भाग्य आहे। काय बोध घ्यायचा रे मित्रांनो या कथेतून? अरे मित्रांनो, शिक्षणाची ताकद फक्त पुस्तकात किंवा वर्गात नसते, ती मुलांच्या निर्मळ मनामध्ये आणि करुणेमध्ये दडलेली असते। त्या निरागस मुलांनी जे शिकवलं ते कदाचित कुठल्याच शाळेमध्ये शिकवलं जात नाही किंवा कुठल्याच पुस्तकामध्ये ते आपल्याला पाहायला मिळत नाही। खरा आनंद जो आहे की नाही, तो आपल्याला मिळालेल्या गोष्टीमध्ये नसतो, तर इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यामध्ये काय काय असतो, खरा आनंद असतो। इतरांच्या हास्यामध्ये खरा आनंद असतो। आपल्याकडे खूप सुंदर म्हण आहे, प्रवर्ते पसायदानामध्ये पण आहे, जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा। अरे मॅडमला त्या वर्गामधल्या मुलांमध्ये देव दिसला, मॅडमना त्या वर्गामधल्या मुलांमध्ये संत दिसला। बरोबर आहे की नाही? इतरांचं दुःख जाणून घेऊन आपण जर त्याच्यावरती फुंकर घालण्याचा प्रयत्न केला तर ही खरी काय आहे, माणुसकी आहे। मला वाटते पहिली दिवशीला कुठेतरी कविता होती, छोटेसे बहीण भाऊ, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो। बरोबर की नाही?
निर्मळ मनाने आनंद भराने आनंद दिवाना घेऊ. खूप खूप धन्यवाद.